राष्ट्रीय श्री राम सेना अमरावती शहर व जिला विभाग की ओर से श्री राम जन्मभूमि तीर्थ स्थान प्राण प्रतिष्ठा समारोह कार्यक्रम में चलो अयोध्या धाम निमंत्रण अभियान व घर घर अक्षत वाटप और भव्य सुंदरकांड पाठ संकल्प धर्म जागृति कार्यक्रम आयोजन दिनांक 5 दिसंबर से पूरे अमरावती शहर प्लस ग्रामीण में 101 सुंदर पाठ संकल्प धर्म जागृति प्रसार कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। ऐसी जानकारी एक पत्रकार परिषद में दिनांक 2 दिसंबर को दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। प्रश्न तर हे राष्ट्रीय श्रीराम सेना नाही करणार, यांचे संस्कार यांच्या आई वडिलांनी दिले पाहिजे। मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरी एक डॉगी आहे, त्या डॉगीला आपण गाडीमध्ये फिरवतो। प्रत्येक जर हिंदू धर्माच्या घरी जर एक गाय असली तर आज संस्काराची गोष्ट आपली इथे आहे। सर्वांना पहिले जय श्रीराम। थोड़ा शांत बसा। आज राष्ट्रीय श्रीराम सेनेद्वारा इथे जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ती येणाऱ्या जानेवारी महिन्यात 22 तारखेला अयोध्या मंदिराच्या उद्घाटनानिमित्त अमरावतीमध्ये राष्ट्रीय श्रीराम सेना 101 ठिकाणी सुंदरकांड पठण करणार आहे, जिथे जिल्हा पूर्ण ग्रामीण शहर म्हणजे शहराचा एकूण एक भाग आपल्याला कव्हर अप करायचा आहे। त्याच्यासाठी आम्ही ही आज पत्रकार परिषद घेतली की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आज श्रीराम म्हणजे आपण जे अयोध्येच्या मंदिराची वाट बघत होतो कधी बनेल कधी बनेल कधी बनेल, आजची ती खुशी आहे ती द्विगुणित करायसाठी आनंदमय करण्यासाठी हसत खुशीत खेळत नाचत गात आपण ही नवीन सुरुवात करतोय, नवीन वर्षामध्ये नवीन सुरुवात करतोय। 2024 आपल्यासाठी खूप चांगला जानेवारी महिन्याची आपल्याकडनं सुरुवात होती की आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण होत आहेत, श्रीराम मंदिर बनतंय। त्यासाठी आपण 101 पठण आयोजित केलेले आहे पूर्ण शहरामध्ये। तर आम्ही सगळ्यांना अख्ख्या शहरवासियांना निमंत्रित करतोय की तुम्ही पण आम्हाला सहयोग करा। आमचा तुम्हाला नेहमी सहयोग राहीलच राष्ट्रीय श्रीराम सेनाद्वारे, तर तुम्ही आम्हाला तेवढा सहयोग करा। हे कुठे आहे? 101 ठिकाणी 101 ठिकाणी प्रत्येक एरिया वाईज राहील, जिल्ह्यामध्ये पण राहील आणि शहरामध्ये पण राहील, म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा राहील आणि शहरामध्ये पण राहील। अच्छा, जसं आम्ही सध्या आमचं धामणगावमध्ये लागलेलं आहे, आमचे जिल्हा प्रमुख आहेत मायत्री देशमुख, त्यांनी नांदगावमध्ये लावलेलं आहे। विदर्भ अध्यक्ष आहे नमिताताई तिवारी, त्यांनी तिवसा मतदारसंघामध्ये सुद्धा लावलेलं आहे। म्हणजे आम्ही पूर्ण जिल्हा कव्हर अप करतोय। घर अक्षत वाटप म्हणजे काय नेमकं? सगळ्यांचे लिहिलेत ना, ओरिजिनल आपल्याला लावायला पाहिजे। इसके लिए तो ये कॉलर माइक यूज करना पड़ता है। शांती 1 मिनिट फक्त 1 मिनिट ओके बोला ना, काय नेमकं त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतली? आम्ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा की राष्ट्रीय श्रीराम सेना ही भरपूर वर्षापासून अमरावतीमध्ये कार्यरत आहे आणि आता नवीन वर्षात
2024मध्ये 22 जानेवारीला राम जन्मभूमीचं उद्घाटन होणार आहे. त्या प्रीत्यर्थ अमरावती शहरामध्ये अख्ख्या ग्रामीण विभागामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये 101 सुंदरकांड आपण आयोजित केलेले आहे, ज्याचं आम्ही संपूर्ण नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आणि कोणी इच्छुक जर असेल आपल्या एरियामध्ये सुंदरकांड लावण्यासाठी, सुंदरकांड करण्यासाठी, तर त्यांनीसुद्धा आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये आम्ही 101 सुंदरकांड हे एक अक्षत वाटप, जशी आपण लग्नासाठी करतो, एका खुशीच्या टायमावर आपण अक्षत वाटप करतो, त्या प्रकारे आपण आपल्या लल्लासाठी, श्रीरामांसाठी आपण ही अक्षत वाटप करतोय. तर आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रतिसाद या 101 सुंदरकांडला द्यावा. आणि सर्वांना आमची विनंती आहे की त्यांनी होत असेल तितक्या प्रमाणात 22 जानेवारीला हा जल्लोष खूप चांगल्या प्रकारे साजरा करावा. तुमचं नाव आणि पद? सौ कोमल संतोष बद्रे, महानगर प्रमुख, राष्ट्रीय श्रीराम सेना, अमरावती.